तर लातूरमध्ये शासकीय वसतिगृहांना गॅस तुटवड्याचा फटका बसलाय। 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये गॅस नसल्यानं स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवण्यात आली आहे। तसंच गॅस टंचाईमुळे शासकीय वसतिगृहातील दैनंदिन जेवणाचं शेड्यूलही बिघडवलंय। तर सिंधुदुर्गच्या कुडाळ तहसीलदार कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं सिलेंडर घेऊन आंदोलन केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलंय। सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही, तर हॉटेल व्यवस्थापकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे, अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत। नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत। ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोधात आम्ही आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोललोय, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललोय आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांचे लाईन आहेत, त्या लोकांची लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे। कोल्हापूरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या अभावी गेल्या 4 दिवसांपासून चहा नाश्त्याच्या टपऱ्या बंद आहेत। कोल्हापूर शहरातील आरटीओ कार्यालय आणि महावितरण कार्यालयाबाहेर असणाऱ्या नाश्त्याच्या टपऱ्या बंद असल्याचं चित्र आहे। त्यामुळे टपरी चालवणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनलाय। तर व्यावसायिक सिलेंडर लवकरात लवकर देण्याची मागणी केली जाते। तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये मांडलं गेलेलं आहे। जबरदस्तीने आणि प्रलोभनानं दाखवून धर्मांतर करण्याच्या विरोधामध्ये राज्य सरकारने हे विधेयक आणलेलं आहे। मागील आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी जी आहे ती दिलेली होती। अखेर आज पंकज भोयार यांनी विधेयक मांडलेलं आहे। भारताच्या संविधानाने दिलेला धर्म स्वातंत्र्य हक्क सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे। अशा वेळी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटना मागील काही वर्षांमध्ये दिसून आलेल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अडथळा निर्माण होतो व सामाजिक सलोखा बिघडतो। त्याकरिता महोदय सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला।